गुड मॉर्निंग, नमस्कार, सुप्रभात. मी स्मृती पांचाळ. मोगरा फुलाच्या वास्तू या सदरामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. सांगण्यासारखी गोष्ट अशी की मला मागे एकदा फोन आला होता. त्या व्यक्तीने मला सांगितलं की आमच्या घरामध्ये माझ्या मिसेसने वास्तुशास्त्राच्या आणि फेंगशुईच्या इतक्या गोष्टी आणल्या आहेत, मात्र तेव्हापासून त्याचा माझ्या धंद्यावरती विपरीत परिणाम व्हायला लागलाय. तर तुम्ही या वस्तू ज्या आहेत त्या अशा कशा मार्केटमध्ये विकत असतात? मी त्यांना म्हटलं की तुमच्या मिसेसनी या वस्तू कुठून आणल्या आहेत? त्या एखाद्या सल्लागाराकडून आणल्या आहेत का, किंवा तुम्ही कन्सल्टेशन करून त्यानंतर तिथे वस्तू ठेवल्या आहेत का? तर त्यांनी त्यांच्या मिसेसकडेच फोन दिला. त्यांच्या मिसेसना मी विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या की नाही हो, मी ते टी व्हीवरती दाखवतात ना तेव्हा मी ऐकलं होतं आणि त्याच्याप्रमाणे थोडेसे माझ्या मनाप्रमाणे फेरफार केले आणि ह्या वस्तू ज्या आहेत ना मी तिथे लावल्या. मला वाटलं त्याचे चांगले परिणाम होतील, पण माझे मिस्टर म्हणतात की त्यांच्या धंद्यावरती त्याचा वाईट परिणाम होत आहे. आता काय करायचं? मी त्यांना सांगितलं की तुम्ही कन्सल्टिंग घ्या. कन्सल्टेशनसाठी त्यांनी अपॉइंटमेंट घेतली, त्यांच्या जन्मतारखा घेतल्या, जन्मतारखांवरनं वास्तूच्या कुंडल्या बनवल्या आणि जेव्हा त्यांच्या घरी वास्तू कन्सल्टेशनसाठी गेलो तेव्हा असं आढळून आलं की त्यांच्या घरामध्ये म्युझियम सारख्या सगळ्या फेंगशुईच्या आणि वास्तूच्या मूर्त्या ज्या आहेत आणि वस्तू ज्या आहेत त्या घरामध्ये ठिकठिकाणी लावलेल्या दिसत होत्या. त्याचबरोबर तिथे एक टायटॅनिक बोटीचं चित्रही लावलेलं दिसत होतं. मी त्या मॅडमना विचारलं, हे तुम्ही इथे सगळं काय वसरवून ठेवलंय? त्या म्हणाल्या नाही, आणि आम्हाला खूप फायदा होईल असं मला वाटलं. तर दर्शक हो, मला तुम्हाला असं सांगावंसं वाटतं की या वस्तू म्हणजे वास्तुशास्त्र नव्हे. ज्याप्रमाणे डॉक्टर तुमचा एक्सरे काढून त्याच्यानंतर तुम्हाला जो आजार आहे त्याच्यावरती औषध सुचवतात आणि नंतर टॉनिक देतात, त्याचप्रमाणे तुमच्या वास्तूचं परीक्षण करून त्याच्यामध्ये जे दोष आहेत त्याच्यावरती उपाय सुचवून नंतर वास्तू एन्हान्स करण्यासाठी त्याच्यावरती त्याला वस्तू सांगितल्या जातात किंवा उपाय सांगितले जातात. कुणीही घरामध्ये नुसत्या वस्तू ठेवून तुम्हाला त्याचा फायदा होईलच असं नाही. तेव्हा योग्य सल्लागाराचा सल्ला घेणं तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं असतं. जेव्हा आम्ही त्या मॅडमच्या घरामध्ये गेलो तेव्हा तिथे विविध वस्तू ज्या आहेत ह्या ठेवलेल्या आम्हाला दिसल्या. त्यामध्ये एका टायटॅनिक बोटीचा फोटोही होता. त्या टायटॅनिक बोटीची फ्रेम बघून मी त्या मॅडमना विचारलं, ही फ्रेम तुम्ही इथे का लावली? तेव्हा त्या म्हणाल्या की टी व्हीवरती या वास्तूच्या वस्तूंविषयी आम्ही माहिती घेतली, पुस्तकांमध्ये घेतली आणि मी घरामध्ये फेरफार केले. अशामुळे स्वतः केलेले फेरफार जे आहेत हे कधी कधी तुम्हाला फायदेशीर ठरण्यापेक्षा नुकसानदेय ठरण्याची शक्यता जास्त असते. तेव्हा कधीही स्वतः चुकीचे फेरफार करू नका आणि योग्य सल्लागाराचा सल्ला जो आहे हा अवश्य घ्या. टायटॅनिक बोट जी आहे ही नेहमी बुडालेली होती. त्याच्यामधल्या व्यक्ती ज्या होत्या या मरण पावलेल्या होत्या. टायटॅनिक बोट जी आहे हिला चांगलं भविष्य नव्हतं. त्यामुळे अशा प्रकारचे फोटोग्राफ किंवा फ्रेम ज्या आहेत या आपल्या घरी अजिबात लावू नयेत. मुळामध्ये बोट लावणं त्या मॅडमनी ऐकलेलं होतं की व्यापार वृद्धीसाठी घरामध्ये बोटीचं चित्र लावावं. कारण आपण बघतो की सगळ्या फॉरेन कंपन्या ज्या असतात तेव्हा त्यांच्या प्रवेशद्वारासमोर मोठ्या मोठ्या बोटींचे स्टॅच्यू ठेवलेले असतात. याच्या मागचं कारण असं की आपल्याला चांगल्या धंद्याच्या अपॉर्च्युनिटीज याव्या. हेच या माईनी ऐकलेलं होतं. त्याच्यामुळे त्यांनी एक टायटॅनिक बोटीची फ्रेम आपल्या घरी लावलेली होती आणि त्याचे त्यांना चुकीचे परिणाम आलेले होते. त्यामुळे कधीही चुकीचे प्रयोग आपल्या घरी करू नयेत. मुळामध्ये बोटीचा फायदा आपल्याला धंद्याच्या वृद्धीसाठी नक्कीच करता येतो आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही ही ड्रॅगन बोट ठेवली तर त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा करून घेता येतो. ड्रॅगन बोट जी आहे हिचं तोंड जे आहे हे ड्रॅगनचं आहे. ड्रॅगन हे एक प्रभावशाली सिम्बॉल आहे जे तुम्हाला स्ट्रेंथ, ताकद दाखवतं. त्याच्यामध्ये निरनिराळे त्यांचे जे देव आहेत हे बसलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला एखादं चांगलं नशीब आणि त्याच्याबरोबर धंद्याच्या चांगल्या अपॉर्च्युनिटीज याव्यात म्हणून घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये त्याचबरोबर प्रवेशद्वाराच्या जवळ ही ड्रॅगन बोट जी आहे ही तुम्ही निश्चित ठेवू शकता.
मात्र ड्रॅगन बोट ठेवताना तिचं तोंड जे आहे हे प्रवेशद्वाराकडे न ठेवता ते आपल्या घरामध्ये येईल याची योग्य ती काळजी घेणं आपल्यासाठी अतिशय आवश्यक आहे. समजा ड्रॅगन बोटीचं तोंड जर तुम्ही दरवाजाच्या दिशेने ठेवलं असेल तर काय होईल? तुमच्या करिअर अपॉर्च्युनिटीज ज्या असतील, व्यापारधंद्याच्या अपॉर्च्युनिटीज ज्या असतील, ह्या सगळ्या निघून जातील. त्याच्यामुळे या वस्तू ठेवताना अवश्य काळजी घ्या. ह्या ड्रॅगन बोट फायबरमध्ये आणि क्रिस्टलमध्येही आपल्याला उपलब्ध असतात. सर्वसाधारणपणे क्रिस्टलची ड्रॅगन बोट जी आहे किंवा बोटीचं चित्र जे आहे हे अतिशय पॉवरफुल सिम्बॉल आहे. त्यांनी तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. आपल्या ऑफिसेसमध्ये, कॅबिनमध्ये, तुमच्या टेबलावरतीही ही ड्रॅगन बोट जी आहे ही तुम्ही निश्चितच ठेवू शकता. त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होऊ शकतो. बोटीचं चित्र किंवा ड्रॅगन बोट तुम्ही तुमच्या प्रसिद्धीच्या एरियामध्येही ठेवू शकता. समजा एखाद्या कलाकार मंडळी ज्या असतील त्यांना जर चांगली प्रसिद्धी हवी असेल तर त्यांनी त्यांच्या प्रसिद्धीच्या कॉर्नरमध्ये ही ड्रॅगन बोट ठेवली तरीही तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. त्यामुळे ही ड्रॅगन बोट जी आहे ही तुम्हाला करिअर अपॉर्च्युनिटीजसाठी, साधारणपणे धंद्याच्या अपॉर्च्युनिटीजसाठी चांगला फायदा देऊ शकते. मात्र मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगू इच्छिते की या वस्तू ठेवताना कुठल्याही सल्लागाराचा सल्ला घ्या आणि या ओरिजिनल वस्तू आहेत किंवा नाहीत याची पडताळणी करा आणि नंतरच या वस्तू ठेवा. तर तुमची वास्तू जी आहे ही निश्चितच सुवास्तू होऊ शकेल. वास्तुशास्त्रामध्ये आज इतकंच. नमस्कार.